कंटाळा आलाय? मग जरूर ऐका. छोटा मुलगा शाळेला कंटाळून रडत होता. देव प्रसन्न आला. त्याला एक वर दिला. आयुष्य फास्ट फॉरवर्ड करायचा मंत्र सांगितला. फास्ट फॉरवर्ड करून मुलगा कॉलेजला पोचला. कॉम्पिटिशन आणि पेपर फुटीला कंटाळून गेला. पुन्हा फास्ट फॉरवर्ड केलं. 35शीत पोचला. घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्यांनी थकला. पुन्हा फास्ट फॉरवर्ड केलं. 60त पोचला. रिटायर झाला. पुढे काय ह्या चिंतेने ग्रासला. पुन्हा फास्ट फॉरवर्ड केलं. 70त पोचला. जोडीदाराचा विरह आणि आजारपणाने पिचला. पुन्हा फास्ट फॉरवर्ड केलं. 75त आला. बरेच सहकारी सोडून गेले. दुःखाने तो खचला. पहिलेच दिवस छान होते. स्वतःशीच बोलला. परत खूप रडला. देव पुन्हा आला. सॉरी म्हणला देवाला. म्हणला परत दे जगायला. देवही मग सॉरी म्हणला. म्हणला स्कोप नाही रिवाइंडला. मुलगा जोरात रडायला लागला. आईने त्याला उठवला. स्वप्न होते ते, पण मुलाला चांगलाच धडा मिळाला. आहे ते छान आहे, नको उगाच घाई करायला. निश्चय केला त्याने की चिडचिड आता सोडूया. रडणं सोडून जगायला शिकूया. मिळालंय आयुष्य त्याचा आनंद घेऊया. मिळालंय आयुष्य त्याचा आनंद घेऊया.